पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार यांचा अभेद्य गड किल्ला असा मानला जातो। मात्र महायुतीनं 58 पैकी 46 जागा जिंकत तो ढासळून टाकलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 7 जागा जिंकता आल्या आणि त्यांनी लोकसभेला माढा, बारामती, शिरूर आणि सातारा हे 4 लोकसभा लढवले होते। त्यापैकी सातारा अत्यंत थोडक्या मतांनी जागा गमावलेली होती, पण माढा, बारामती आणि शिरूर हे तीनही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या होत्या। पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या दोन्ही जागा या मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या होत्या। त्या अंतर्गत येणाऱ्या 12 जागांपैकी एकही जागा पवारांच्या पक्षाला जिंकता आली नाही। बारामतीमध्ये शरद पवार यांचा पक्ष आतापर्यंत कधीच हरलेला नव्हता। एवढंच नाही तर बारामती मतदारसंघातील सर्व 6 जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये केवळ वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादीला मिळालेली आहे, त्यामुळे पवारांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचलाय। सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पवारांच्या पक्षाची पाठी कोरीच राहिलेली आहे। सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात बूज राखण्याचे काम हे सध्या केलेलं पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना 4 जागा मिळाल्या, तर सांगली जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी तुतारीची सरशी झालेली पाहायला मिळाली।